नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कोपरगाव मधील माहेगाव देशमुख या ठिकाणी वॉटर कंडिशनरच्या व्हिजिटसाठी आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, साधारणपणे त्यांचे 5 वर्षापासून डाळिंबाची बाग आहे. एकंदर नवीन पण डाळिंब बाग वापरलेला आहे. त्यांनी वॉटर कंडिशनरचं पाणी वापरल्यानंतर त्यांना काय काय बदल जाणवले आपण एकंदर समजून घेणार आहे. नमस्कार, आपला परिचय सांगा. मी अभिजित गवळी, राहणार माहेगाव देशमुख. गेल्या 3 वर्षापासून मी वॉटर कंडिशनरचा वापर करतोय. जे SP कृषी ॲग्रोचा आहे ते. बरोबर. सोलापूर लालचा जो प्लॉट आहे हा 5 वर्षापूर्वीचा प्लॉट आहे. बरोबर. आणि गेल्या मागच्या वर्षीच आम्ही हा भगवा म्हणून प्लॉट लावलेला आहे. 100% आम्हाला सोलापूर लालला पण रिझल्ट भेटलेले आहे. मग ते साईज मध्ये म्हणा, त्यानंतर मर रोग असेल, तेला असेल, याच्यावरती बी कोणताही प्रादुर्भाव झालेला नाहीये. वॉटर कंडिशनर 100% रिझल्ट. ऊसामध्ये सुद्धा वॉटर कंडिशनर वापरण्याच्या आधी ऊसाचे पानं करपायचे, आमची पिवळे व्हायची. बरोबर. उन्हाळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम यायचा, तर तोही सॉल्व्ह झालेला आहे. ऊसाचंही उत्पन्न चांगलं भेटलेलं आहे. प्लस एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ऊसाला सुद्धा ग्रीनरी राहते. अच्छा, काका तुम्ही काय सांगाल वॉटर कंडिशनर? तुम्ही आता वर्षानुवर्ष शेती करत होते, तुम्ही बघितलं आता ऊसाचं पीक आहे कशा पद्धतीने होतं, आता कशा पद्धतीने झालं? आणि ऊसाचं पीक आहे ना, शेंडे करपून जायचे, ऊस वाढत नव्हता. बरोबर. बारीक बारीक 1 इंच 2 इंचाची कांडी टाकायचं, आता इथे कांडी टाकतात. मागल्या वर्षी साधारण उत्पन्नात कसं वाटतं? त्याच्या मागल्या वर्षीच्या आणि मागल्या वर्षीच्या उत्पन्नामध्ये? त्याच्या मागल्या वर्षी 30-40 निघायचं, मागच्या वर्षी 60 टन ऊस निघाला. अच्छा, म्हणजे तुम्हाला एकंदर या वॉटर कंडिशनरचा फायदा खूप झाला? फायदा आहे, खूप फायदा झाला. अच्छा, तुम्हाला अजून वॉटर कंडिशनर मध्ये ड्रिप चॉकअप संदर्भात असेल किंवा आपटेकच्या संदर्भामध्ये असेल, अजून काय नवीन बदल जाणवला तुम्हाला एकंदर? या सोलापूर लालचं ड्रिप जे आहे हे 3 वर्षापासून आम्ही हेच करावं लागलं नाही, सापच करावं लागलं नाही आम्हाला. काका ही खरी गोष्ट आहे. खरे म्हणजे आम्हाला फॉस्फेरिक वगैरे हे काही सोडावं लागलेलं नाही. आणि- कधीच आम्हाला ड्रिपर जवळ जावं लागलं नाही, ते झटकावं लागलं नाही. आणि याच्या अगोदर पाणी ज्यावर शारीरिक होतं 100% त्याच्यात पुढे लगेच तो खार येऊन चिटकायचा. आम्हाला इव्हन दो साईडचे जे आहे ना ते सुद्धा ओपन करावं लागत नाही. आणि ऊसाला सुद्धा ड्रिप वापरलं ना, ऊसाला ड्रिप त्याला चॉकअप झालं नाही. झालं नाही. असं शेतकरी मित्रांनो, सांगा म्हणजे ऐकायला सुद्धा एकदम आश्चर्य वाटतं की 3 वर्षापासून साधं फॉस्फरिक ऍसिड सुद्धा ड्रिप साफ करायला वापरलेलं नाही, आणि याच्या अगोदर शारीरिक पाणी होतं, अतिशय भयानक ड्रिप चॉकअप होत होतं. मग तुम्ही आता एकंदर तुमच्या पण मित्रांनी पण डाळिंब बाग लावलेला आहे आणि त्यांनी सुद्धा नाही बिगर वॉटर कंडिशनरचं पाणी लावलं, आणि तुमच्या दोघांमध्ये काय बदल वाटला तुम्हाला? 100% म्हणजे जवळपास 60 ते 70% इफेक्ट जाणवतोय दोन्ही प्लॉट. त्यांच्याला काय प्रॉब्लेम जाणवला आणि आपल्याला काय जाणवलं? जी काळोखी या प्लॉटला आज दिसते ती त्या प्लॉटला काळोखी नाही. अजून काय बदल जाणवला? अजून सेटिंग मध्ये वगैरे बऱ्यापैकी बदल. म्हणजे तुम्हाला ह्या वॉटर कंडिशनर पासून एकंदर समाधानाचे भाव? 100%. तुम्ही काय सांगशाल शेतकरी मित्रांनो वॉटर कंडिशनर? आता आपण तुम्ही जर कोपरगावचं जर बघितला सर, आता शेतकरी मित्रांनो शिक्षक पेशाने म्हणजे जे काही अभिजित सर हे शिक्षक आहे मुळात, त्यांचा अनुभव नाही का भरपूर मोठा आहे. तर तुम्ही जर बघितलं एकंदर कोपरगावमध्ये इतकं क्षारयुक्त पाणी अक्षरशः म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जमीन पडिते. आता हे बरोबर आहे वाक्य? बरोबर आहे, बरोबर. भयानक जर काहींचे खर्च सुद्धा वसूल होत नाही. म्हणजे जर बघितलं कांदा पिकाचा जेवढं लागवड केली तेवढं सुद्धा निघत नाही क्षारयुक्त पाण्यामुळे. अशा शेतकऱ्यांना काय सांगशाल तुम्ही? त्यांनी वॉटर कंडिशन टाकलं पाहिजे. तुमच्या भरोश्यावर? हो, टाकलं पाहिजे. तुम्ही काय सांगशाल सर? 100% रिझल्ट आहे. जमिनीला जो खारवटपणा यायचा आहे तो सुद्धा खारवटपणा सुद्धा दिसत नाही. अच्छा, खूप छान रिझल्ट आहे याचे. जमीन भुसभुशीत वगैरे? जमीन भुसभुशीत होती. हे बघ शेतकरी मित्रांनो, आपण एकंदर जर बघितलं जमीन कशा पद्धतीने भुसभुशीत झालेली, जे काही सफेद रूट आहे हे सुद्धा कशा पद्धतीने हे बघू शकता, ते कशा पद्धतीने सफेद रूट सुद्धा दिसलेले. ठीक आहे, रूट बरोबर. आणि शेतकरी मित्रांनो, सांगायला सुद्धा आनंद होतो की 18 महिन्याचं झाड आहे. 18 महिन्यामध्ये साधारणपणे 100+ सेटिंग झालेली आहे. आणि विशेष म्हणजे डाळिंबाला विरळणी करावं लागणार आहे. म्हणजे द्राक्षामध्ये आपण विरळणी करत होतो, पण शेतकरी मित्रांनो डाळिंबामध्ये सुद्धा आपल्याला विरळणी करावं लागणार, इतकं भयानक सेटिंग झालेली आहे. आणि अतिशय जबरदस्त आणि अतिशय बारकाईने त्यांचं नियोजन असतं, आपण एकंदर बघू शकतो ते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला सुद्धा शेती जर करायची असेल तर अशा पद्धतीने जर केली तर आपण कधीच लॉस मध्ये येणार नाही. नवीन तंत्रज्ञानाच्या आधुनिक सामग्रीच्या असेल किंवा नवीन जे काही औषधं यांच्या माध्यमातून जर केली शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा अभिजित सरांवानी सुद्धा यशस्वी प्रयोग करू शकतो. धन्यवाद.